छोटं से रील्स हो जाता है. आजच्या ताजी बातम्या. नमस्ते. पक्ष्यांची घरटं. अतिशय सुंदर पक्ष्यांनी 10 घरटं बांधलेले आहेत. एकदम नाजूक आहे. शेपटीला त्याच्या पिवळ्या पिवळ्या कडकडीने रंग, त्याच्या मानव एक रंग, पाटणीत एक पिवळा पिवळा रंग, अख्खा काळा काळा आणि चोचीपाशी लालपण आणि तुऱ्याला पण पिवळा. पक्षी जर बघितलं ना, इतका दिसाय सुंदर, असं वाटतं की त्या पक्षीला पाळावच. पण ते पक्षी किती प्रयत्न केले ना तरी नाही गावणार. आता मी त्याची घरट्यांचं रील्स बनवतोय, दाखवतोय. त्यात पक्षी आहे आणि वरटतो बी कसा ती पण सांगतो, चू 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 चू. आणि तो पक्षी आहे ना, कधी लक्षात घ्या, आपण माणसाचं जसं रील्स बनवतोय तसं हे पक्ष्यांचं कोण बनवायचं मला सांगा की. त्या पक्ष्यांचं तरी एक नको रील्स बनवायला, सगळ्यांचंच बनवायचं म्हणलं माणसांचं. पण काय म्हणा, ह्यो पक्षी आहे ना, सकाळचं जर फुलांवर जर बसला ना, कधी पण बसतो, कधी लक्षात घ्या. कारण तो पक्षी बघायला बी भेटणार नाही, लक्कीने भेटतो. सकाळ सकाळ उठलं, फुलांवर तरी बसणार, सूर्यफुलावर तरी बसणार आणि मावळं तरी बसणारच. कारण का, तो प्रत्येक ह्याचा एक एक फुलांचा रस पिऊन रस घेत असतो. आणि पक्षी बघितलं तर लय नाजूक आहे. काही पक्ष्यांची चोच पण मोठी असते. ते ह्याच पक्ष्यांनी घरटं बांधलेले. विचार केला तर किती दिवस लागला असते. आणि घर जर बघितलं ना, असं वाटतं बनवाय त्याला आपण आपल्यासारख्याने विचार केला किती दिवस लागले असते. पण खरंच त्या पक्ष्यांना आहे ना, वाचन आहे पण ज्ञान जास्त आहे. म्हणून या पक्ष्यांचं एक थोडंसं रील्स मी ह्या कलाकारांनी बनवलेलं आहे इथं. बस पक्ष्यांची थोडी हितच माहिती संपवतो.